नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सत्तांतर हा विशेष कार्यक्रम. अमेरिकेत आज सत्तांतर होत आहे. ट्रम्प जात आहेत आणि बायडन येत आहेत. त्यामुळे जगात नेमके काय बदल घडतील बायडनच्या येण्यामुळे, अमेरिकेत काय बदल घडतील, बायडन यांच्या समोर काय अडचणी आहेत, आव्हानं कोणती आहेत, तेही आपण जाणून घेणार आहोत या विशेष कार्यक्रमात सत्तांतरमध्ये. जो बायडन यांच्या निरोपाआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला उद्देशून भाषण केलं. त्यात ट्रम्प यांनी स्वतःला मिळालेल्या कारकिर्दीबद्दल समाधान व्यक्त केलं आणि परिवारासह देशवासियांचेही आभार मानले. ट्रम्प यांना वॉशिंग्टन विमानतळावर गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. वॉशिंग्टन हाऊस सोडल्यानंतर त्यांनी विमानतळावर देशाला संबोधून हे भाषण केलं. Kelly is running against a hard left extremist named Raphael Warnock. Warnock is the most radical and dangerous left-wing candidate ever to seek this office, and certainly in the state of Georgia, and he does not have your values. Warnock has publicly declared his support for socialism, and he once welcomed the anti-American communist dictator Fidel Castro to his church. He wanted him here. He liked Castro. Thought Castro was a nice guy. Warnock said that, quote, "Nobody can serve both God and the military," a vicious smear against thousands of patriotic service members across the state of Georgia. He wants to abolish cash bail. You see how that's working in New York City, right? Not working too well. He has called for, quote, "opening up the jails," and he slandered our police officers as gangsters, thugs, and bullies. The choice for the voters of Georgia could not be more clear. John Ossoff and Raphael Warnock are fringe extremists who would wreck everything Georgia patriots hold dear to their hearts. Kelly Loeffler and David Perdue share your values, and you know that. They share your values like nobody shares your values. I can tell you they share your values. They want to defend your interests, and they will always put America first. Did you see the other day? What a great name, America First. They announced they don't want to do the America First policy. How crazy. Even if you're not going to do it, which is basically protect us, we come first, right? But even, and that includes financially and every other way, even if you don't believe it, you don't say we're going to end America first. They want to end America first. Kelly, I'd love you to just come up and say a few words. Would that be okay? Kelly. Georgia, on January. जाता जाता ही बायडन यांना ट्रम्प यांनी टोमणा मारला. मात्र भाषणामध्ये निरोपाच्या बायडन यांचं नाव ट्रम्प यांनी घेतलं नाही. सत्तांतर हा विशेष कार्यक्रम, यासाठीच या सत्तांतर या विशेष कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी निवृत्त कर्नल अभय पटवर्धन आमच्यासोबत नागपूरहून जोडले जात आहेत. सोबतच आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक अनय जोगळेकर आहेत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या अभ्यासक डॉक्टर सई प्रणव कुलकर्णी आमच्या सोबत आहेत. चर्चेसाठी खूप स्वागत आहे तिघांचे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आपल्या पदाची शपथ घेतील. भारतीय वेळेनुसार 10:30 वाजता जो बायडन शपथ घेतील, तर उपाध्यक्षा कमला हॅरिस या 10 वाजता शपथ घेतील. सर्वात प्रथम कमला हॅरिस या उपाध्यक्षपदाची शपथ घेतील आणि त्यानंतर राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील बायडन. भारतीय वेळेनुसार
ठीक 10:30 मुळात भारतीय वंशाचे नागरिक विनय रेड्डी यांनी बायडन यांच्यासाठी भाषण तयार केलेलं आहे आणि या भाषणात एकता आणि सौहार्दावर भर दिला जाईल अशी सूत्रांची माहिती आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे तिघांचंही. सई कुलकर्णी, आपल्याला प्रश्न आहे की ट्रम्प यांच्याकडनं भारताला ज्या अपेक्षा होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्यात का, आणि बायडन नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून भारताच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण करतील का, हा भारतासाठीचा प्रश्न. मला असं वाटतं की ट्रम्पकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या कम्प्लीट झालेल्या नाहीत. हे आय थिंक इट्स प्रिटी क्लिअर. जग जाहीर पण असेल, पण इट इज व्हेरी व्हेरी क्लिअर. त्यात काय हे नाहीये, डिफरंट म्हणजे कोणाचाच डिफरंट ओपिनियन असू शकणार नाही मला असं वाटतं. आणि विथ रिस्पेक्ट टू मिस्टर बायडन, आय थिंक जे काय ते म्हणतायत विथ रिस्पेक्ट टू H1B म्हणा, स्टेम म्हणा, आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या ह्याच्यात ही इज ट्राईंग टू हेल्प इंडिया आउट. पण इंडियानी पण स्वतःनी दे हॅव टू टेक सम मेजर्स असं मला वाटतं. सो विथ रिस्पेक्ट टू H1B, इफ दे आर हेल्पिंग अस आउट, मला असं वाटतं की क्लायमेट चेंज प्रमाणे जर आपण इंडिया ट्रायज टू डू समथिंग, आय थिंक इंडियाचं ह्युमन रिसोर्स आणि US टेक्नॉलॉजिकल स्पेशलायझेशन एकत्र करून आय थिंक वी कुड डू वंडर्स आणि फायनली बिकम अ बेटर इकॉनॉमी एज वेल. पर्सनली म्हणजे इंडियाला बेनिफिट स्वतः पण करून घ्यावं पाहिजे. असं जस्ट सो दॅट बायडन कम्स अप विथ समथिंग आणि इंडिया बिकम सक्सेसफुल इज नॉट द थिंग. ही इज शोईंग अस अ पाथ and we could really maybe grab that opportunity. बरोबर. अनय जोगळेकर आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहे. तुम्हालाही हाच प्रश्न आहे की ट्रम्पकडून ज्या अपेक्षा भारताला होत्या त्या मोदी पंतप्रधान असताना पुऱ्या होऊ शकल्यात का, आणि बायडेनकडनं आपल्याला कोणत्या अपेक्षा आहेत? सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध हे बायपार्टिझन आहेत. दोन्ही देशांमध्ये कुठलाही पक्ष सत्तेत आला आणि कशाही विचारांचा अध्यक्ष असला, पंतप्रधान असला, तरी भारत आणि अमेरिका संबंध हे सातत्याने दृढ होत आहेत. आणि कारण हे संबंधाचा पाया व्यापक आहे. हा लोकांच्यातला संबंध आहेत, आर्थिक संबंध आहेत, संरक्षण दृष्ट्या संबंध आहेत. आणि असं जरी असलं तरी डोनाल्ड ट्रम्प ज्या परिस्थितीत अमेरिकेचे अध्यक्ष झाले तो एक धक्का होता भारतासाठी. धक्का अशासाठी होता की इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेने चाकोरी बाहेरचा, एवढा चाकोरी बाहेर असलेला व्यक्तीला अध्यक्षपदी नेमलं. आणि त्याच्यानंतरच साधारणतः पहिली 2 वर्ष ट्रम्प यांची भारतासाठी त्याच्यामध्ये अनेक धक्के बसण्याचा काळ होता. ट्रम्प यांनी एक परराष्ट्र धोरणामध्ये अतिशय पराकोटीचा व्यवहारवाद किंवा सौदेबाजी ज्याला म्हणता येईल, डील मेकिंग म्हणता येईल, अशा प्रकारचा एक दृष्टिकोन परराष्ट्र व्यवहारात आणला. त्यांच्या दृष्टीने सुरुवातीला भारताला फारशी काही किंमत नव्हती. त्यांनी चीनशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला आणि मुख्यतः त्यांचा अजेंडा हा अमेरिका फर्स्ट असल्यामुळे अमेरिकेला त्यांनी जगाचा पासून तोडायचा प्रयत्न केला. आणि जोगळेकर, भारत आणि पाकिस्तानचे संबंध, भारत आणि चीनचे संबंध, चीन पासून असलेला भारताला धोका, हा आपल्या चर्चेचा नंतरचा पुढचा टप्पा राहणारच आहे. विनय अभय पटवर्धन, ट्रम्प यांनी जाता जाता जे देशाला संबोधन केलं त्यात त्यांनी असं म्हटलंय की लष्कराला मजबूत करण्यासाठी ट्रम्प त्यांच्या कारकिर्दीमध्ये मोठे प्रयत्न झाले, सैनिकांना मोठा सन्मान दिला गेला. आपण सैन्यात होता, आपण त्यांच्या कारकिर्दीला या दृष्टिकोनातून कसं पाहता? अगदी बरोबर आहे. म्हणून ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याला आणि अमेरिकन लष्कराला अतिशय मजबूत केलेलं आहे. जे अमेरिकन सैन्य आत्तापर्यंत थोडंसं भिवून वागायचं, चीनच्या करता खास करून त्यांच्याही मनामध्ये एक छोटीशी दहशत होती. कोरियाच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये थोडीशी एक दहशत होती. ती दहशत ट्रम्पनी संपूर्णपणे काढून टाकली. आपल्या मराठीमध्ये जसं म्हणतात, आली अंगावर घेतली शिंगावर, तसं त्यांनी चीनला आणि नॉर्थ कोरियाला दोघांनाही आपल्या शिंगावर घेतलेलं आहे. अमेरिकन सैन्याकरता त्यांची सगळ्यात मोठी उपलब्धी म्हणजे त्यांनी स्पेस फोर्स तयार केलेला आहे. आणि हा स्पेस फोर्स कशाकरता आहे तर चीन जे सॅटेलाइट वॉर सुरू करणार आहे आणि ज्याच्याकरता आपण एक ट्राय केलेला आहे आणि त्याच्यात सक्सेसफुल झालेलो आहोत, जमिनीवरनं मिसाईल मारून उपग्रहाला ध्वस्त करण्याकरता,
ही जी सॅटेलाईट वॉरफेअर आहे त्या वॉरफेअरमध्ये लढण्याकरता, कारण ज्याप्रमाणे जमिनीवर एअरफोर्सने कितीही विध्वंस केला तरी त्याला पकडायकरता, जमीन पकडायकरता तुम्हाला इन्फंट्रीची सैन्याची जरूर लागते. अगदी. तसंच स्पेसमध्ये सुद्धा आहे. ज्यावेळेला तुम्ही स्पेस स्टेशन्स दुसऱ्याचे काबीज कराल होय. त्या स्पेस स्टेशनमध्ये जायला तुम्हाला स्पेस फोर्स लागेल आणि ते स्पेस फोर्स त्यांनी तयार केलेला आहे. सुरुवात झालेली आहे. कुठल्याही देशाची कुठलीही पद्धती 2 किंवा 3 वर्षामध्ये उभी होत नाही. अगदी अगदी ही आता बायडन कितपर्यंत चालवतील अगदी. हे पाहावं मला लागेल. अभय पटवर्धन, या मुद्द्यावर मी परत येणारच आहे की भारताचं लष्करी सामर्थ्य मजबूत करण्यासाठी अमेरिकेची मदत ही पूर्वी जशी भारताला झाली ती बायडनच्या काळामध्ये किती होईल. सई प्रणव कुलकर्णी, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की बायडनकडनं काही अपेक्षा या भारताच्या पंतप्रधानांना भारताला या लागून राहिलेल्याच आहेत, पण बायडन त्या पूर्ण करतील का? कारण ज्या देशाशी आपलं शत्रुत्व हे दिवसेंदिवस वाढत चाललंय त्या देशाशी बायडन यांची जी भूमिका आहे ती अत्यंत सकारात्मक आहे असं आंतरराष्ट्रीय राजकारणात म्हटलं जातं. त्याचा फटका भारताला बसू शकेल? मला नाही वाटत की खूप असा फटका असा बसू शकेल. लाईक आय मेन्शन बिफोर, मला असं वाटतं की बायडननी ते जे काय H-1Bचे रेग्युलेशन्स केलेत त्याच्यामुळं 100% एम्प्लॉयमेंट ज्यांना कोणाला तिकडे जायचं आहे, बाहेर जायचं आहे, बाहेर गावी वगैरे, त्यांच्यासाठी ते खूपच बरं पडतंय. आणि बिकॉज त्यांनी ती पॅरिस अग्रीमेंट आता ते रिन्यू करणार आहेत असं म्हणतायत, जे ट्रम्पनी ऍक्च्युली कॅन्सल केलेली होती, म्हणजे ही हॅड वॉकड आउट ऑफ दॅट. आता ते परत त्यात जात असल्यामुळे 100% मी म्हटल्यासारखं आधी पण की इंडियामध्ये एवढे क्लायमेट इश्यूज आहेत, पूर्ण वर्ल्डमध्ये आहेत, पण इंडियामध्ये तुम्ही जर बघितलं असेल रिसर्चमध्ये आपल्याकडे भरपूर फ्लडिंग होतं, आपल्याकडे अर्थक्वेक प्रोन एरियाज भरपूरच आहेत, आपल्याकडे सुनामीसाठी भरपूर मोठी कोस्टलाईन आहे. लाईक अराउंड आय थिंक 5700 किलोमीटर्सची ती कोस्टलाईन आहे जिथे सुनामी येतच आणि असतच नेहमी. सो हे सगळं जर आपण आपला ह्युमन रिसोर्स वापरून आणि ऑब्व्हियसली आपल्या जीडीपी मधला जरा जास्त पर्सेंटेज आपण कॉन्ट्रीब्यूट जर केला ह्याच्याकरता, कारण आपण हार्डली आय थिंक 0.6% वगैरे, जे काय मी मागच्या वेळेला मला जे लक्षात आहे, आय गेस 0.6% किंवा 0.7% मॅक्सिमम जीडीपी मधला क्लायमेट चेंज साठी जातो. तर हा जर वाढला, कारण बाकीच्या कंट्रीजमध्ये आपण बघतो ते थोडं जास्त देतात, आपण काय कम्पेअर करायची गरज नाहीये, पण हे जर आपण केलं तर मला असं वाटतं की what Biden is trying to do, we will also be able to do the same thing आणि with their help as well. असं अभय पटवर्धन, भारताच्या दृष्टिकोनातून लष्करी सामर्थ्य हे मजबूत करणं जसं एक वेगळं आणि महत्वाचं उद्दिष्ट असतं, मला एक सांगा की या पातळीवर आणखी काही बायडन यांच्यासोबत समझोता होऊ शकतो का, आणि या संदर्भात बायडन यांना कितपत रस भारतासंदर्भात असेल? दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. बायडन हे प्रो इस्लामिक कॅरेक्टर आहे. त्यांचं संपूर्ण जे निवडणुकीचा फंडिंग आहे ते तिथल्या प्रो इस्लामिक सिनेटर्सनी केलेलं आहे आणि तिथल्या इस्लामिक संघटनांनी केलेलं आहे. सेम इज द केस विथ कमला हॅरिस. कमला हॅरिसने तर आपल्या 370ला, त्याच्यानंतर CAA ला, NRCला सगळ्यांच्या तिने धज्जा उडवलेल्या आहेत. शी इज नॉट गोइंग टू ॲक्सेप्ट एनिथिंग अबाउट दिस. त्यांनी त्याच वेळेला सांगितलं होतं की भारताला 370 लावण्यापासून 35A काढण्याकरता NRC लावायचं नाही, CAA लावायचं नाही, याच्याकरता आम्ही जर सत्तेत आलो तर प्रयत्न करू. अर्थात जिंकल्यानंतर त्यांनी गेल्या 1 महिन्यामध्ये याच्याबद्दल जागतिक पातळीवर चर्चेत आला होता. आपल्याला मुळात हा आक्षेप काय, कारण आपल्याला ही भीती का वाटते, आफ्रिकन आणि आशियाई मतांचं पारडं हे बायडन यांच्याकडे झुकलं, ते कमला हॅरिसमुळे झुकलं असं मानलं जातं. पण या सगळ्या कारणांमुळे भारताशी संबंध ठेवताना प्रो इस्लामिक अप्रोच त्यांचा राहील ही वाटण्याची भीती आहे. पटवर्धन साहेब. हो आहे, संपूर्णपणे हे आहे. जसं तुम्ही मगाशी जसं मॅडमने सांगितलं की चीनच्या बाबतीमध्ये
ते थोडासा मवाळ पवित्रा घेतील आहे. अगदी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, अरुणाचलमध्ये जे 100 घरांचं विलेज बनलेलं आहे ते इलेक्शनचा रिझल्ट लागल्यानंतर बनलेलं आहे. होय. आणि त्याच्याबद्दल अमेरिकेने एकही शब्द काढलेला नाही आहे. ट्रम्पनी जो लॉ पास केला होता तिबेट करता त्याच्याबद्दल बायडननी एकही शब्द काढलेला नाही आहे. त्याच्यानंतर पाकिस्तानला FTA मधनं बाहेर काढण्याकरता, ग्रे लिस्टमधनं बाहेर काढण्याकरता कमला हॅरिस आणि बायडन हे प्रयत्न करतील. अगदी अगदी याकरता त्या लोकांना संपूर्णपणे आपली ताकद लावावी लागेल. बरोबर. आजच बायडननी सकाळी चीन जो उयगीर लोकांच्या तिथे त्याच्यावर अत्याचार करतोय त्याच्याबद्दल अतिशय चिंता व्यक्त केलेली आहे. अगदी आणि ते उयगीर काही लोक पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये सुद्धा आहेत आणि त्याची ती फॉलोआउट जी आहे ती आपल्यावर होऊ शकते. त्यामुळे जरी आपण ट्रम्पनी आपल्याला दिलेले लष्करी मदत अमेरिका पूर्ण करेल तरी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अमेरिका आपल्याला कुठल्याही प्रकारचा पाठिंबा देणार नाही याची मला खात्री आहे. अगदी अनय जोगळेकर यांनी जो मांडला मुद्दा पटवर्धन साहेबांनी की भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी होऊ शकते. मुळात ट्रम्प इज माय फ्रेंड असं मोदी म्हणाले. बायडन हे त्यांचे फ्रेंड होऊ शकतील का, मित्र होऊ शकतील का, तशी शक्यता आहे का? आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सातत्यानं वाद निर्माण होत असतात. भारत आणि चीनमध्ये वाद निर्माण होत असतात. या दोन्ही देशांपासून या संदर्भात धोके लक्षात घेऊन अमेरिकेचं धोरण हे भारतासोबत कसं असू शकेल आणि भारत त्या संदर्भात किती पुढाकार घेईल? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भारत आणि अमेरिका संबंध सुधारले मोठ्या प्रमाणावर. ते बिल क्लिंटन अमेरिकेचे अध्यक्ष असताना आणि त्याच्यानंतर बराक ओबामांचे अध्यक्ष असताना आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात आणि म्हणजे सर्वच काळात भारत अमेरिका संबंध सुधारले असले तरी त्याचा डायरेक्शन, त्याची दिशा वेगवेगळी होती. डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता आल्यावर मला असं वाटतं त्यांचे पहिले काही महिने हे डोनाल्ड ट्रम्प यांनी 4 वर्ष जे काही केलं ते उलटवून टाकण्यात त्याच्यात जाईल आणि त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय संबंधातल्या मोठ्या प्रमाणावर लक्ष द्यायला वेळ मिळेल असं वाटत नाही. बायडन यांचा दृष्टिकोन हा अधिक, कारण बायडन हे गेली अनेक दशकं राजकारणात आहेत, ते सिनेटर आहेत आणि त्यामुळे एक पद्धतशीर राजकारण करण्याचा त्यांचा पिंड आहे. याउलट डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्यक्ती केंद्रित आणि एक्झिक्युटिव्ह टाईपचं राजकारण करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न होता आणि त्याच्यामुळे मुख्यतः बायडन यांचे भारताशी संबंध निश्चितच चांगले असतील. भारताला मदत करण्याच्या दृष्टीने अनेक गोष्टी केल्या जातील, पण ज्या गोष्टी डोनाल्ड ट्रम्प किंवा त्यांचे परराष्ट्र सचिव म्हणून माईक पॉम्पेओ करायचा प्रयत्न करत होते त्याच्यापेक्षा ते वेगळं असेल. आणि भारतासाठी जे सगळ्यात महत्वाचं आहे की भारताला असं वाटतं की आता जगातली आपण सगळ्यात मोठी लोकशाही आहोत आणि आपण एका अर्थाने जगातली महत्वाची अर्थव्यवस्था आहोत आणि जगात आपल्याला जे महत्वाचं स्थान आहे ते आपल्याला अमेरिकेने द्यायला पाहिजे. ते मिळण्याची शक्यता डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात जास्त होती. बायडन यांच्या काळातही ते मिळेल, पण त्याच्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागतील. तुमच्या तिघाही अभ्यासकांच्या मतांमधून हे स्पष्टपणे दिसत आहे की बायडनकडनं भारताला तितक्याशा अपेक्षा नाही ज्या ट्रम्पच्या काळात होत्या. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शासन पद्धती काय दोष होते आणि बायडन समोर कोणती आव्हाने जाणून घेऊया ग्राफिकच्या माध्यमातून. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शासन पद्धतीला बदलणं हे आव्हान बायडन यांच्या समोर आहे. जो बायडन अमेरिकेचे नवे अध्यक्ष, कोरोना संकटातून अमेरिकेला सावरणं हेही तितकंच महत्वाचं आहे. ते महत्वाचं आव्हान हे बायडन यांच्या समोर असणार आहे. वांशिक भेद मिटवणं हे एक महत्वाचं आणि मोठं आव्हान बायडन यांच्या सरकारसमोर असणार आहे. जागतिक हवामान बदल आणि द्विपक्षीय व्यापारात वाढ करणं हे महत्वाचं काम बायडन यांना करावं लागणार आहे. आरोग्य, शिक्षण, अंतराळ मोहिमेतले योगदान वाढवणं हेही एक महत्वाचं आव्हान बायडन यांच्या समोर असणार आहे. निर्वासितांना अमेरिकेचं नागरिकत्व, बायडन यांचा शपथविधी कसा होईल जाणून घेऊया ग्राफिकच्या माध्यमातून. शपथविधीवर भीतीचं सावट आहे. शपथविधीवर कोरोनाचं सावट आहे आणि भीतीचं सावट. शपथविधी सोहळ्याचे साधेपणानं आयोजन केलं गेले आहे.
अध्यक्षीय पदग्रहण सोहळा अधिकाधिक ऑनलाईन पद्धतीनं पाहायला मिळणार आहे. निकालाच्या नंतर येणाऱ्या 20 जानेवारीला शपथविधी होत असतो. निकालाच्या नंतर येणाऱ्या 20 जानेवारीला शपथविधी होतो. सार्वजनिक शपथविधी आधी खासगी शपथग्रहण समारोह होत असतो. अमेरिकेचे सरन्यायाधीश राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. शपथविधी दरम्यान डावा हात बायबलवर ठेवावा लागतो. शपथ घेताना राष्ट्राध्यक्षाला उजवा हात उंचवावा लागतो. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ख्रिस्ताला स्मरून शपथ घेत असतात. जो बायडन आपल्या घरातीलच 100 वर्षाहून जास्त जुनी असलेली बायबल त्याला स्मरून शपथ घेणार आहेत. पुन्हा एकदा मी तिघाही आमच्या पाहुण्यांकडे जातो आहे. आपला प्रश्न एक अधुरा राहिला होता अनय जोगळेकर की मुळात भारत आणि पाकिस्तानच्या संदर्भात दहशतवादाचा मुकाबला करत असताना अमेरिकेची आपल्याला कितपत मदत होईल. कारण तुम्ही म्हणता तसं ट्रम्पच्या काळामध्ये मदत झाली, पण ट्रम्पच्या काळामध्ये काही गोष्टी अशा घडल्या ज्या भारताला अनुरूप नव्हत्या, सोयीच्या नव्हत्या. नाही, बायडन असो किंवा ट्रम्प असो, पाकिस्तान हे अमेरिकेच्या दृष्टीने एक आता म्हणजे ते वाईट टाकल्यासारखा देश झालेला आहे. कारण पाकिस्तानची चीनशी असलेली जवळीक, पाकिस्तानची तुर्कीशी असलेली जवळीक, त्याच्यामुळे हळूहळू सातत्याने गेली अनेक वर्ष पाकिस्तानबद्दल अमेरिकेचं मत प्रतिकूल होत आहे. पाकिस्तान नुसती अमेरिकेकडनं आर्थिक आणि लष्करी मदत घेतो आणि त्याचा वापर केवळ भारताविरुद्ध दहशतवाद पसरवण्यासाठी करतो किंवा स्वतःच्या देशांमध्ये इस्लामिक कट्टरतावाद आहे त्याला रोखण्यासाठी पाकिस्तानचा वापर करत नाही, ही अमेरिकेची तक्रार आहे. आणि फक्त याचा बदल असा आहे की ट्रम्प यांच्या काळामध्ये पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी एकीकडे भारत, दुसरीकडे सौदी अरेबिया, UAE, इस्रायल अशा सर्व देशांचा एक अधिक गट अधिक मजबूत करायचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. भारत आणि अमेरिकेत ट्रम्पच्या काळामध्ये मैत्री ही खूप छान बहरली होती. मात्र या दोन ट्रम्पचा जो उतावीळपणा जगभरामध्ये पाहायला मिळाला, ट्रम्पची विध्वंसक भाषणं, त्यांची वक्तव्य, या संदर्भात जर अमेरिका आणि भारत यांचा विचार केला असता काही साम्यस्थळ आपल्याला पाहायला मिळतंय. सामर्थ्य पाहायला मिळतं म्हणजे व्हॉट आर यू हिंटिंग ऍट, म्हणजे काय आहे एक्झॅक्टली. भारत आणि अमेरिका या दोन देशांमधली जी मैत्री ट्रम्पच्या काळात बहरत असताना ज्या गोष्टी अमेरिकेत पाहायला मिळाल्या त्या भारतात पाहायला मिळाल्या का, किंवा ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या अमेरिकेमध्ये त्याचा थेट फायदा भारताला या सगळ्या आताच्या सगळ्या काळामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाला का? खूप मला असं फायदा असा झाला असं वाटत नाही. म्हणजे इकॉनॉमिकली म्हणा, विथ रिस्पेक्ट टू एम्प्लॉयमेंट म्हणा, ह्या सगळ्यात जरा ट्रम्पच्या काळात इश्यूजच होते. सो एकदम ब्लंटली बोलायला गेलं तर फायदा असा दिसत तरी नाही ट्रम्पच्या काळातला. बरं, आपण या मुद्द्यावर आपण चर्चा करणार होतो. जो बायडन भाषण करतायत थेट तिथेच जाऊया. In spirit. And my abiding hope, my abiding prayer is that we emerge from this ordeal with a new wisdom, to cherish simple moments, to imagine new possibilities, and to open our hearts just a little bit more to one another. सत्तांतर या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर आणखी या पाहुण्यांशी आमची चर्चा अशी सुरू राहील. कुठे जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्रचा खास कार्यक्रम सत्तांतर.
अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन शपथ घेणार आहेत ते अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष असतील. उपाध्यक्षा कमला हॅरिस दिसत आहेत आपल्याला. त्यांचा ताफा पोहोचलाय. जो बायडन ही थोड्याच वेळात दिसतील. कमला हॅरिस या जो बायडन आणि कमला हॅरिस आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत. अमेरिकेच्या पहिल्या उपाध्यक्षा म्हणून कमला हॅरिस यांचं नाव हे नोंदलं जात आहे. जो बायडन यांनी ट्रम्प यांना हरवून आणि वेगवेगळे वाद निर्माण झाल्यानंतर आता ते राष्ट्राध्यक्ष पदाची भारतीय वेळेनुसार ठीक 10:30 वाजता शपथ घेणार आहेत. सर्वात आधी कमला हॅरिस या उपाध्यक्ष पदाची शपथ घेतील. भारतीय वेळेनुसार 10 वाजता त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. तर बायडन हे भारतीय वेळेनुसार 10:30 शपथ घेतील. सई कुलकर्णी, आपल्याला जो प्रश्न होता तोच आपण पुढे घेऊ. तुम्हाला उत्तर द्यायचं होतं पण पुरेसा वेळ त्यावेळेला मिळाला नव्हता. भारत आणि अमेरिकेतली साम्यस्थळ चांगली वाईट दोन्ही तुम्ही सांगत होता, ती सांगा. आता जेव्हा ट्रम्पचं रेन चालू होतं तेव्हा ज्यांना तिकडे एम्प्लॉयमेंट हवी होती त्यांचे भरपूर इश्यूज झाले होते. जे मला असं वाटतं त्यांच्या आधी, ट्रम्पच्या आधी आणि आता ट्रम्पच्या नंतर देर विल बी अ चेंज. सो दॅट इज वन मेजर डिफरन्स. सिमिलॅरिटी सेम बघायला गेलं तर आय थिंक आपल्याकडे मला अशी सिमिलॅरिटी टू बी ऑनेस्ट कुठेच अशी दिसून तरी येत नाही क्लिअरली. बट फॉर शुअर देर वॉज अन इश्यू वेन देर वॉज ट्रम्प रेन विथ रिस्पेक्ट टू इंडिया आणि US एम्प्लॉयमेंट म्हणा किंवा इकॉनॉमिकल रिलेशन म्हणा, सगळं जरा अफेक्ट झालेलं होतं पूर्णपणेच. अगदी. आणि अमेरिकेमध्ये जो वांशिक मतभेद जो उफाळून आला ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये, त्यानं जगाच्या राजकारणावर आणि समाजकारणावर सुद्धा खूप दीर्घ परिणाम सुद्धा केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जर बघायला गेलं तर आता सुद्धा बायडेनचे जे वोटर्स बघितले तुम्ही, जर सेग्रिगेशन बघितले तर व्हाईट वोटर्स आर लेसर आणि बाकीचे आर मोर. आणि ट्रम्पच्या वेळेस आय थिंक बरोबर उलट होतं. त्याच्यामुळे म्हणजे जास्त सपोर्ट बायडेनना मोर दॅन द व्हाईट्स बाकी सगळ्यांकडनं मिळतो. मे बी इमिग्रेंट्स असो. अगदी म्हणजे कमला हॅरिस यांच्यामुळे आफ्रिकन आणि आशियाई मतही खूप मोठ्या प्रमाणात मिळाली. ती ट्रम्प यांच्या काळात त्यांना मिळाली नव्हती किंवा त्यांचं समर्थनही नव्हतं. आणि त्यामुळे एक स्प्लिट या दोन्ही सगळ्या समाजामध्ये आणि या मतांमध्ये प्रामुख्यानं पाहायला मिळाला. त्यानंतरचं अमेरिकेचं एकंदरीत राष्ट्रीय राजकारण हे वेगळ्या दिशेनं वळताना आपल्याला पाहायला मिळाला. याचा नेमका परिणाम अमेरिकेवर कोणता झाला आणि अशा प्रकारचा परिणाम होत असताना जगातल्या महत्त्वाच्या देशांच्या राजकारणावर, समाजकारणावरती याचा काही वेगळा परिणाम आपल्याला दिसून आला का? म्हणजे भारतावर सुद्धा, असं मला तुम्हाला विचारायचं आहे. बिकॉज बायडेन आल्यानंतर म्हणताय ना तुम्ही? ट्रम्प यांच्या काळात म्हणतोय मी. ट्रम्पच्या काळातच नाही, मला वाटलं तुम्ही आता बायडेनच्या काळात आलाय. अच्छा, सो ट्रम्पच्या काळात आपल्याला बायडेन आणि ट्रम्प अशी जोडून तुलना करूनच चर्चा करावी लागेल. तुम्ही सांगू शकता. ट्रम्पच्या काळात आय एम गेटिंग बॅक टू द सेम पॉइंट बिकॉज मला असं वाटतं की मोर दॅन एनिथिंग आपल्या डोळ्याला जे दिसतं ते असतं की H1B काय झालं, तिकडच्या ग्रीन कार्ड होल्डर्सचं काय झालं. हे सगळे जे मेजर तिकडे इन्सिक्युरिटी जी चालू होती की आपण आता परत जायला हवं का, आपण इथे कंटिन्युअसली राहायला हवं, काय करावं वगैरे वगैरे. सो तो जो काळ होता तो खूपच इन्सिक्युअर राहिला होता, जो मला असं वाटतं आता कव्हर अप होईल बिकॉज बायडेनना जे सपोर्ट करणारी सिस्टम आहे तिकडची, ज्यांनी वोट केलं आहे दोघांनाही आणि ज्यांनी सपोर्ट सिस्टम दिलेली आहे, तर ते लोक म्हणजे टू रिटर्न समथिंग टू देम आय थिंक आता द सिस्टम विल बिकम अ लिटल मोर सिक्युअर with respect to employment, which will
ऑब्विसली गिव्ह राईज टू इकॉनॉमिकल अपलिफ्टमेंट ऑल्सो. म्हणजे तिकडे जे कोण एम्प्लॉईड असतील दे विल गेट समथिंग बॅक हिअर एज वेल. त्याच्यामुळे जरा तरी देर विल बी अ चेंज दॅन व्हॉट वॉज देअर बिफोर. अगदी या मुद्द्याला धरूनच मला निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सरांसोबत बोलायचं आहे की जेव्हा एखाद्या देशामध्ये राजकीय अराजक उद्भवतं आणि त्याचे पडसाद हे खूप उमटताना त्या देशामध्ये आपण पाहतो. अमेरिकेच्या संदर्भामध्ये एक वेगळं वातावरण आपल्याला ट्रम्प जाता जाता पाहायला मिळालं. याचे त्या देशावर कितपत परिणाम झाले आहेत म्हणजे रोजगारावर, त्यांच्या आरोग्य व्यवस्थेवर, एकंदरीत काम करण्याच्या पद्धतीवर आणि लोकशाहीची एवढी दीर्घ परंपरा या देशाला लाभली असताना सुद्धा असे प्रकार काही घडलेत ज्यामुळे लोकांच्या मनावर दीर्घ परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळाले, ज्याची चर्चा जगभरात झाली. अगदी बरोबर आहे मनोज. एक अतिशय प्रखर सिमिलॅरिटी भारतामध्ये आणि अमेरिकेच्या समाजकारणामध्ये आहे. जे मॅडमनी सांगितलं त्याच्याशी मी थोडासा डिफर करतो. तिथे जो एका पोलिसांनी एका ब्लॅक माणसाचा खून केल्यानंतर जे तिथे वांशिक दंगे भडकलेत ट्रम्पच्या शेवटल्या वर्षामध्ये आणि त्याच सुमाराला भारतामध्ये शाहीनबाग झालं आणि त्याच्यानंतर आता फार्मर्स ॲजिटेशन चालू आहे. आपल्या इथले हे दोन्ही प्रकरणं शाहीनबाग आणि फार्मर्स ॲजिटेशन हे फॉरेन फंडेड आहेत. तिकडचं सुद्धा जे होतं ते थोडंफार फॉरेन फंडेड होतं. असं म्हणतात की ते चीननी उकरून काढलं होतं. तिथले जे चीनी लोक आहेत अमेरिकेमध्ये बसलेले त्या लोकांनी या पूर्ण हा प्रकार किंवा हे प्रकरण उफाळायला त्यांनी फार मदत केलेली होती. आणि एका राज्यामध्ये किंवा एका शहरामध्ये झालेला हा प्रकार संपूर्ण हळूहळू अमेरिकेमध्ये पसरला आणि मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये दंगे सुरू झाले. हे अनाकलनीय आहे. पण या सगळ्यांच्या मागे एकच चीन- माणूस आहे. पण चीन किंवा दोन माणसं आहेत माझ्या मताने. आता जे काही एक कम्युनिस्ट भयंकर- आणि दुसरे मुस्लिम्स. पटवर्धन सर, पण चीनमध्ये अमेरिकेमध्ये जो प्रकार घडला तो अत्यंत लांछनास्पद होता. पण त्यामागे चीन असू शकते किंवा त्याच्या कुरापती असू शकतात हे तुमचं म्हणणं आहे. पण भारतामध्ये जे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे यामागे काही विदेशी फंडिंग असू शकतं याला काही पुरावे दिसत नाही. म्हणजे आरोप तसे भाजपाच्या नेत्यांनी केले होते. याला जे पुरावे आहेत त्याचा पहिला पुरावा हा होता की कॅनडाच्या पंतप्रधानांनी जे फार्मर ॲजिटेशनला सपोर्ट केला होता. कॅनडाची जवळपास 20% जी पॉप्युलेशन आहे ती शीख लोकांची आहे आणि तिथनं जो पैसा इकडे येतो आहे खालिस्तान करता आणि या ॲजिटेशन करता तो फार मोठा पैसा आहे. आणि एका राष्ट्राध्यक्षांनी किंवा एका राष्ट्राच्या पंतप्रधानांनी जर काही आपल्यावर टीका केली तर अमेरिकेचे आणि लॅटिन अमेरिकेचे लोक किंवा युरोपचे लोक आपल्यावर टीका करणार हे ओघाने येतच. आणि हा एक प्रकार जो आहे तो होणार आहे. ठीक आहे. आणि चीनचा जो प्रकार आहे, चीन हा अमेरिकेला त्रास देण्याचा प्रयत्न करतो आहे कारण अमेरिकेने त्यांच्या आर्थिक परिस्थिती उद्ध्वस्त केलेली आहे. पण चीन आपल्याला त्रास देतो आहे कारण त्याला आपण अमेरिकेशी मैत्री करावी हे चीनला मान्य नाही आहे. दक्षिण चीन समुद्रामध्ये आपण क्वाडमध्ये गेलेलो आहोत हे चीनला मान्य नाही आहे. त्यामुळे जुलै 2022 मध्ये जी कम्युनिस्ट पार्टीला स्थापनेला 100 वर्ष होणार आहेत त्या करता जो काही प्रयत्न शी जिनपिंग करतात आहेत त्याकरता भारताची नांगी ठेचायची त्यांची जरूरत आहे. त्याकरता अमेरिकेची नांगी ठेचायची त्यांची जरूरत आहे. आता ते काय काय उपाय योजतात हे येणारा काळ सांगेल. अगदी मी अनय जोगळेकर यांच्याकडे जातो आहे. आशियाई खंडामध्ये बायडन यांच्या येण्यामुळे अमेरिकेची सर्व सूत्र बायडनच्या हातात गेल्यानंतर आशिया खंडातलं वातावरण कसं असेल आणि ते भारताला पूरक असेल का की ते चीनला आणि पाकिस्तानला जास्त पूरक असण्याची शक्यता आहे?
नाही, हे निश्चितच आहे की बायडन प्रशासन सुद्धा चीनची कोंडी करायचा प्रयत्न करेल, पण त्याचा मार्ग वेगळा असेल. डोनाल्ड ट्रम्प सारखे ते अधिक आक्रमक नसतील, अधिक संयत असतील, अधिक कायदेशीर मार्गाने कोंडी करायचा प्रयत्न करेल. दुसरा प्रयत्न त्यांचा असा असेल की चीनला थेट म्हणजे चीनच्या मुसक्या आवळायचा प्रयत्न करतील, चीनला शिस्त लावायचा प्रयत्न करेल, पण चीनला काही शिस्त लागणार नाहीये. कारण बायडनला चीनची मदतीची गरज आहे, कारण त्यांचा जो पर्यावरणाचा अजेंडा आहे, ग्रीन एनर्जीचा अजेंडा आहे, त्याच्यासाठी जे सोलर पॅनल्स असतील किंवा विंड फार्म, सगळ्या गोष्टीचं उत्पादन मुख्यतः चीनमध्ये होणार आहे. आणि त्यामुळे ते चीनला एकदम वाळीत टाकल्यासारखं करू शकत नाही, जो प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. पण क्वाड आणि इतर गोष्टी आहेत, आणि खास करून चीनी तंत्रज्ञानावर सँक्शन्स लावणं, हाँगकाँगच्या मुद्द्यावर चीनला सवाल विचारणं, या सगळ्या गोष्टी बायडन हाँगकाँगचा मुद्दा चालू अत्यंत ठेवतील असं मला महत्त्वाचा वाटतं. आहे आणि जोगळेकर खरंच आहे. पण दुसरा मुद्दा आपण पाहतो की वेगवेगळ्या देशामध्ये सरकार वेगवेगळ्या पक्षांची येत राहतात, खूप मोठा ध्येय धोरणामध्ये बदल होतो, पॉलिसीजमध्ये बदल होतो. पण मुळात अमेरिकेमध्ये सरकार कुणाचंही असो, डेमोक्रेटिक पक्षाचं असो, रिपब्लिकन पक्षाचं असो, पण आपण पाहतो की त्यांच्या मूळ अजेंडामध्ये, जगाच्या दृष्टिकोनातून त्यांची जी ध्येय धोरणं असतात, पॉलिसीज असतात, त्यात फारसे बदल होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. बिल क्लिंटन अगोदर, जॉर्ज बुश असतील, बिल क्लिंटन असतील, बराक ओबामा असतील, ट्रम्पच्या काळामध्ये काही गोंधळ पाहायला आपल्याला जरूर मिळाला. म्हणजे मूळच्या त्या पॉलिसीपासून भरकटताना किंवा एक वेगळे मुद्दे कारण असताना अकारण उद्भवताना आपण पाहिले, आणि त्यावर जगामध्ये मोठमोठी चर्चा झाली. पण बायडन या मूळ अजेंडा पासून दूर जातील का असं आपल्याला वाटतं? नाही, बायडन ट्रम्पनी त्याला एक वेगळी दिशा दिली होती. अर्थात एक मान्य करायला पाहिजे, अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाला एक जडत्व आलं होतं, त्याच्यात एक डोनाल्ड ट्रम्प यांनी एक प्रवाहीपणा आणला. अर्थात तो प्रवाहीपणा जरी असला तरी त्याला एक दिशा नव्हती, त्याला एक धोरणात्मक सातत्य नव्हतं. तर बायडन हे ट्रम्पच्या परराष्ट्र धोरणाला पुन्हा एकदा ओबामांच्या परराष्ट्र धोरणाकडे न्यायचा प्रयत्न करतील. भारताच्या दृष्टीने फारसंही नसलं तरी खास करून इराणच्या बाबत JCPOA करायचा प्रयत्न करतील, कतारच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतील, आणि त्याच्यामुळे त्याचा अमेरिकेच्या परराष्ट्र संबंधांवर निश्चितच परिणाम होणार आहे. डॉक्टर सई प्रणव कुलकर्णी, तुमच्यासाठी प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर बायडन यांच्याबाबत काय चर्चा सुरू आहे, हे जरा आम्हाला आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगता येईल का? कारण ट्रम्प यांच्याबद्दल सातत्यानं चर्चा होती, ती अगदी ट्रम्प तात्या म्हणून आपल्या ग्रामीण भागात सुद्धा इतके पॉप्युलर झाले होते, प्रसिद्ध झाले होते की त्यांच्यावर मीम्स तयार व्हायचे आणि लोक ते बघून खूप हसत होते. पण बायडन सध्या तरी एक धीर गंभीर व्यक्तिमत्व आपल्याला वाटतायत. पण जगामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये सगळ्याच लोकांचं लक्ष या शपथग्रहण समारोहाकडे लागलंय. काय चर्चा सुरू आहे, काय मत आहे वेगवेगळ्या देशांमध्ये, सगळ्या मोठ्या राजकारण्यांमध्ये? आय थिंक बायडेन यांच्यावरती खूपच मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जे काय ट्रम्पनी त्यांचे पॉलिसीज केलेले होते किंवा जे पॉलिसीज बेसिकली चेंज केलेले होते आणि ते पॉझिटिव्ह डिरेक्शन मध्ये नव्हते जाणार. सो त्यांना पहिला तरी ते सगळे पॉलिसीज बॅक टू जे काय ओबामाच्या रेनमध्ये होते, त्याच्या आधीच्या रेनमध्ये होते. सो ही हॅज टू गेट दॅट बॅक टुगेदर. त्यामुळे त्या रिस्पॉन्सिबिलिटी बद्दल बोलणं भरपूर चाललेलं आहे. त्याच्याबद्दलच एकूण एक मे बी ते स्टेम असो, बँक्रप्सी असो, कॉर्पोरेट टॅक्स असो, इंडिव्हिज्युअल टॅक्स असो, हे सगळे जे चेंजेस झालेले होते, H1B चे असो, ते तर आय एम जस्ट आय थिंक रिपीटिंग माय सेल्फ अगेन अगेन. पण ट्रम्प यांनी हा मोठा दावा केला, म्हणजे तो त्यांचा दावा पूर्वीही होता प्रचारामध्ये सुद्धा, आणि आता निरोपाचं भाषण करताना सुद्धा त्यांनी 3 ज्या महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्यात मी मोठ्या प्रमाणात करामध्ये सूट दिली असं त्यांचं एक महत्वाचं विधान होतं. बरोबर. आणि आता ते बायडेन हॅज टू गेट दॅट बॅक, कारण त्याच्यावरती सूट दिली तर इन्कम होणार नाही. दॅट इज द मेन थिंग. जर टॅक्स नसेल तर तुमच्या इकॉनॉमीला देर इज नो सपोर्ट एट ऑल. सो ते सगळं आता आय थिंक त्यांनी चेंज करताना मी कुठे तर नोट करून ठेवलं होतं की कॉर्पोरेट टॅक्स 28% करणार आहे, इंडिव्हिज्युअल टॅक्स 39.6. सो हे सगळे जे चेंजेस करावे लागतील पण हे चेंजेस करताना डॉक्टर सई कुलकर्णी, हे सगळे महत्वाचे बदल ध्येय धोरणात करत असताना अमेरिकेची अर्थव्यवस्था ही कोरोनामुळे प्रचंड खिळखिळी झाली आहे, आणि सर्वात मोठा फटका जगभरामध्ये जो बसला कोरोनाच्या काळामध्ये तो अमेरिकेला बसला. आणि चीन आपण पाहतोच आहे किती वेगानं सगळी त्यांची अर्थव्यवस्था ही पुढे जाते, आणि त्यांनी ज्या पद्धतीने स्वतःला सांभाळून घेतलं या सगळ्या संकटाच्या काळात सुद्धा.
बरोबर. सो त्याच्यासाठी सुद्धा आय थिंक बायडेननी कुठेतरी मेन्शन केलेलं आहे की ते $25 बिलियन हे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द वॅक्सिन मध्ये घालणार आहेत, म्हणजे इन्व्हेस्ट करणार आहेत. सो कुड बी इट वर्क्स आउट. आणि जर जर बरोबर झालं तर ते मॅन्युफॅक्चर करण्याकरता सुद्धा आपल्याला एम्प्लॉयमेंट लागेल. ते मॅन्युफॅक्चर करण्याकरता बाकीचे इंडस्ट्रीज लागतील, फॅक्टरीज लागतील, किंवा बेसिकली सगळे फार्मास्युटिकल कंपनीज विल गेट इन्व्हॉल्व्ड. ह्याच्यात कुठे ना कुठे देर विल बी सम इम्प्रुव्हमेंट इन द इकॉनॉमी. येस. आणि मग इन शॉर्ट म्हणजे इट विल टेक ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. आपल्याला सुद्धा आता वरती यायला वेळ लागणारच आहे, सगळ्यांनाच लागणार आहे, त्यात ते पण असतील. पण ऍटलीस्ट त्यांचे हे जे अजेंडाज पण आहेत डॉक्टर सई कुलकर्णी, मुळात सर्वच महत्वाच्या देशांना कोरोनाचा फटका बसला असताना आपल्याला असं वाटत होतं कारण महासत्ता स्वतःला सावरून घेईल, पण आपण पाहतोय की महासत्ता ही प्रचंड संभ्रमात आहे, कोसळलेल्या अवस्थेत आपल्याला सातत्यानं दिसते. आणि दुसरीकडे सत्तांतर सुद्धा कोरोनाच्या काळातच झालं, त्यामुळे आव्हानही खूप मोठी आहे त्यांच्याकडे. मी अभय पटवर्धन यांच्याकडे जाणार आहोत. If it's on a Sunday, March 5th. Yes, and if inauguration falls on a Sunday, that's right. They do not have it on the Sunday. They do kind of a small swearing in and then the official ceremony the next day. Actually, President Wilson, I believe, was inaugurated on a Sunday. That happened once. It looks like Senator Mendez from New Jersey there. Forgive us if we're hesitating. It's difficult to see sometimes with masks. also, the Capitol has been closed to tours out of an abundance of caution, of course, for some months now. And so, although these 535 members of Congress, senators are our bosses, I would say, we haven't seen them in a little while. You know what's fun, Janet? I've seen times where former members of Congress, they've just casually walked up towards the West Front, and they know they don't have a seat, but they kind of blend in. That's kind of Ladies fun. and gentlemen, I think we saw some former members the arrive Honorable earlier. Dan Quayle. Here's former Vice President Dan Quayle, the Honorable Dan Quayle, about to step through the chute and out the door. And again, we've got camera angles here that folks that not a lot of other people do. Although there is a little zone set aside, so if anybody, there's a little moment off camera Yes. where they can straighten a tie or just do a quick check every hair is in place. Of course, As with one the should. wind on the platform, there's only so much you can do, but at least when you step out. Not the handshake, but the Yeah, we're seeing fist bumps here. Former VP Dan Quayle heading out there. We thought, I guess that Mrs. Quayle, Marilyn Tucker Quayle, I believe, was going to be accompanying him, but looks like he is out there by himself today. A lot of things different this year. This scene doesn't always look like this. no. With so few chairs, people have to get up and move around, and they are able to move around. So I think we're seeing a little bit more socializing and photo taking. And of course, as we mentioned, not handshakes, but handshake equivalents. Safe handshake To be equivalents. clear, we miss the people. बायडेन यांचा शपथविधी 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून बायडन शपथ घेतील. भारतीय वेळेनुसार 10:30 वाजता त्यांचा शपथविधी समारंभ पार पडणार आहे. त्यानंतर ते राष्ट्राला उद्देशून भाषणही करतील. त्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. भारतीय वंशाचे नागरिक विनय रेड्डी यांनी त्यांचं भाषण तयार केलंय. एकता आणि सौहार्दावर ते भर देतील असं बोललं जात आहे. अभय पटवर्धन असतील तर त्यांच्यासाठी माझा प्रश्न होता, तांत्रिक कारणामुळे त्यांच्याशी संपर्क होत नाहीये. अनय जोगळेकर, मूळ मुद्दा येतो भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या मैत्रीचा उल्लेख ज्या ज्या वेळेला होतो, ज्या ज्या वेळेला द्विपक्षीय चर्चा होतात, त्यावेळेला मूळ एक महत्त्वाचा मुद्दा असतो, तो म्हणजे दहशतवादाचा सामना करण्यासाठी दोन्ही देश हे कायम एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पण त्यात अनेक काही गोष्टी होत्या ज्याचं उत्तर अमेरिकेकडून दिलं गेलं नाही. ती म्हणजे परस्पर पाकिस्तानला होत असलेली त्यांची मदत. यावेळेला नेमकं काय होईल? अनय जोगळेकर, तुम्हाला प्रश्न होता माझा.
अभय पटवर्धन, आपल्याला माझा आवाज येतोय? पटवर्धन सर, गया फिर हा बोला. माझा प्रश्न असा आहे की हॅलो. भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये ज्या ज्या वेळेला द्विपक्षीय वार्ता होतात, चर्चा होते, त्या वेळेला एक महत्वाचा मुद्दा कायम असतो आणि जो भारतीयांसाठी अत्यंत महत्वाचा असतो तो म्हणजे दहशतवादाचा सामना करणं. पण तरी काही वेळा असं घडताना आपल्याला पाहायला मिळालंय इतिहासात की अमेरिका पाकिस्तानला परस्पर मदत सुद्धा करत आली आहे. त्यामुळे भारत अनेकदा दुखावला गेला, जरी दहशतवादाच्या मुद्द्यावर दोन्ही देश हे आक्रमकपणे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळाले असले तरी. अगदी बरोबर आहे. हे बराक ओबामांच्या काळामध्ये झालं होतं. पण डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारे आपण ज्या काही ॲक्शन घेतल्या त्याच्याकरता त्यांनी आपल्याला दोष दिलेला नाही आहे. आपण बालाकोटवर हल्ला केला, त्यांनी काही म्हटलं नाही. आपण 370 काढलं, त्यांनी काही म्हटलं नाही. आपण 35A काढलं, त्यांनी काही म्हटलं नाही. आपण काश्मीरचा विशेष दर्जा काढून तिथे त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला, त्यांनी काही म्हटलं नाही. हे जर जुन्या काळामध्ये झालं असतं ट्रम्प नसताना, तर आत्तापर्यंत तिथल्या लोकांनी भारतावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आगपाखड केली असती. त्यामुळे हा आता जो प्रकार आहे हा पुढे होणार आहे. आणि सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जो बायडेन आज 76 वर्षाचे आहेत, ते काळ संपेपर्यंत आपला 80 वर्षाचे होतील. त्यांची तब्येत बरी नाही आहे, त्यांना पुत्रशोक झालेला आहे, त्यांच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. इन बिटवीन समथिंग अनटोवर्ड हॅपन्स, गॉड ब्लेस. असं जर काही झालं तर अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे कमला हॅरिस या ॲटोमॅटिक प्रेसिडेंट बनतील. भारतामध्ये आणि केरळमध्ये याच्याबद्दल भयंकर मोठा आनंद मागे व्यक्त करण्यात आला होता ज्यावेळेला कमला हॅरिस यांचं नॉमिनेशन झालं त्यावेळेला. अगदी. पण हा एक जो प्रकार आहे आणि त्यांचा जर बॅकग्राऊंड आपण लक्षात घेतलं कमला हॅरिसचं आणि त्यांचं जे काही तिथल्या मुस्लिम गुटांशी त्यांचे जे काही संबंध आहेत ते जर आपण लक्षात घेतले, तर ही जर परिस्थिती उद्भवली की जो बायडनला रिटायर व्हावं लागेल आणि कमला हॅरिस या प्रेसिडेंट बनतील आणि 2024 मध्ये त्या परत प्रेसिडेंट बनतील, कारण त्या ऑटोमॅटिकली लढतील आहे, तर आपले पुढचे 6 ते 7 वर्ष भारताला दहशतवादाशी लढण्यामध्ये अतिशय वाईट परिस्थिती येणार आहे. अगदी. जो बायडननी ऑलरेडी सांगितलेलं आहे की इराणला आम्ही सवलती देणार आहोत. त्यामुळे त्यांनी सिरियाला सवलती द्यायला सुरुवात केलेली आहे. चीनला ते तुस्कारतात आहेत. नॉर्थ कोरियाला ते काय करतात अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही आहे. याचाच अर्थ अभय पटवर्धन याचाच अर्थ परराष्ट्र धोरणामध्ये बायडन यांच्या काळात मोठे बदल होतील आणि ते भारताला फारसे अनुकूल नसतील असं आपलं म्हणणं आहे. डॉक्टर सई कुलकर्णी, एक जाता जाता शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे की तरुणांना एक मोठी आशा महासत्तेकडून कायम राहत होती. अनेक भारतीय तिथे आहेत जे काही ग्रीन कार्ड घेऊन किंवा काही वर्षांसाठीच तिथे गेले आहेत. नवा जो तरुण आहे IT सेक्टरमधला आणि इंजिनिअरिंग झालेला, त्या तरुणांना एक कायम अमेरिकेचं एक स्वप्न पडलेलं असतं आणि कायम तिथे जाण्याची इच्छा असते. त्या तरुणांसाठी नव्या या सगळ्या अमेरिकेच्या या सत्तांतराच्या काळामध्ये काय परिस्थिती असू शकते त्यांना? क्लिअरली पॉझिटिव्ह परिस्थिती आहे फॉर देम ज्यांना तिकडे मूव्ह व्हायचं आहे. बिकॉज तुम्ही बघितलं असेल तर फक्त सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथ म्हणजे हे स्टेम च्या स्टुडंट्सना त्यांनी H1B असं नाही, पण स्टेम स्टुडंट्सना तर त्यांनी एनकरेज केलेलंच आहे. आणि प्लस एक पॉइंट आहे जो अजून त्यांनी कन्फर्म केलेला नाही आहे, पण जे कोणाला PhD मिळेल तिकडे US मध्ये, जे कोण PhD घेतील म्हणजे द वन्स हू गेट अवॉर्डेड विथ द PhD, त्यांना अलॉंग विथ द PhD सर्टिफिकेट H1B ऑल्सो विल बी ऑफर्ड. सो ज्यांना खरोखर तिथे मूव्ह व्हायचं असेल आणि आहे तर बट हायर एज्युकेशन
असं तुम्ही यू हॅव टू बी स्किल्ड वर्कर्स, म्हणजे असं यू कॅन बी अनस्किल्ड वगैरे. तुम्हाला प्रोफेशनलिझम पाहिजे, स्किल्ड वर्किंग पाहिजे, त्यांना पण तसेच एम्प्लॉईज हवे आहेत. मला असं वाटतं नेहमी आपल्या आपल्या कंट्रीला परत यावं, बट बाकीच्यांचे म्हणजे सगळ्यांचे वेगवेगळे व्ह्यूज असतात. सो पण फॉर शुअर आतासाठी इट इज पॉझिटिव्ह. आता नेक्स्ट ट्रेन मध्ये काय होतं, हे इनसिक्युरिटी तर राहणारच. आपल्याला आपल्या देशातच राहिल्यानंतर सिक्युरिटी मिळेल असं माझं पर्सनल मत आहे. सगळ्यांना मी तेच सांगत असते की कुठे पण गेलं तर यू हॅव टू बी बॅक इन युअर ओन कंट्री फॉर कम्प्लीट सिक्युरिटी, सेफ्टी आणि कम्फर्ट फॅक्टर बेसिकली. पण फायनली इट इज अन इंडिव्हिज्युअल चॉईस. बरोबर. कोणाला तिथेच असतं. पण बरोबर. त्यांच्यासाठी ऍज ऑफ टुडे जर बघायला गेलं तर खूपच पॉझिटिव्ह. ज्यांना कोणाला तर पीएचडी डिग्री ह्या वर्षात मिळणार असेल, पुढच्या वर्षी मिळणार असेल, त्यांना तर इट्स द बेस्ट टाइम टू बी देअर असं माझं म्हणणं. म्हणजे असं बायडन सेज, माझं म्हणणं तसं असं बायडन सेज की वी विल बी कन्सिडरिंग दीज पीपल मोर. अगदी म्हणजे भारतीय तरुणांसाठी हे थोडंसं एक अनुकूल Positive वातावरण आहे. असं आपलं Even म्हणणं जर तुम्ही आहे. बघितलं तर या बायडेनचे सत्तांतर या voters- विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबतोय. डॉक्टर सई प्रणव कुलकर्णी, अभय पटवर्धन आणि अनय जोगळेकर या तिन्ही मान्यवरांचे धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमात इथेच थांबतो.